हॅलो. हा, इकडे खूप गडबड झाली आहे. अहो ऐकता ना? बोल की शंकर्या, काय रे गावाकडे काय म्हणते हवा पाणी? हवा पाणी शंकर्या, अहो हा तेच सांगते मी, जरा वावरात नीट पाणी टाक आणि ते कांद्याला नीट पाणी लाव, नाहीतर पाणी कमी पडलं तर कांदे पोचडतात, कळलं का? अहो डॉक्टर देशमुख बोलतोय. हा, अरे काय म्हणतोय? हॅलो आय शंकर्या, थांब जरा, मी बाहेर जाते आणि बोलते, इथं आवाज येत नाही. हॅलो, काय म्हणतो? हा हॅलो, काय जीव निघायला लागलाय काय? हा, फोन केल्या केल्या बघाबघ सुरूच आहे. मी इथं किती गोत्यात येऊ शकते ते कळतं का तुम्हाला? अहो, गोता इकडे आलाय म्हणूनच तुम्हाला फोन केला. खूप मोठा लोचा झालाय. काय काय लोचा, काय झालं? मॅडम, अक्षरा मॅडम आलेत. त्यांना आता सीसीटीव्हीवर पाहिलं, बाहेर आहेत ते, म्हणून तुम्हाला लागलीच फोन केला. काय आता ती कशाला तडमडली तिकडं? मॅडम, त्या पोलीस फोर्स तर घेऊन आल्या नसतील ना? त्यांना काही कळलं ना तर खूप अवघड होऊन जाईल. माझं लायसन्स जप्त होईल आणि माझं करिअरही बर्बाद होईल आणि मला जेलची हवा खावी लागेल. आणि असं झालं तर? गप्पे, कुणी मेला आणि भोकाण पसरणं पहिलं बंद कर. ते तोंड मिटव आणि शांत बस. मला जरा विचार करू दे. हो, ते नक्कीच पोलीस फोर्स घेऊन आले असणार. नाही, ते काही पोलीस बिलीस घेऊन येणार नाही, खात्री आहे मला. तुम्हाला खात्री आहे, पण माझं करिअर बर्बाद होईल ना. म्या म्हणलं ना व, असं काय बी होणार नाही. तिच्या हाताला काही सबूत जरी घावला तरी ती शांत बसणार. सुंदरची आबरू अशी चव्हाट्यावर नाही येऊ द्यायची. त्यामुळे म्या सांगते, ऐका, ती एकटीच आली असणार. त्यामुळे तुम्ही बी शांत राहा आणि माझं बी इथं प्रेशर वाढवू नका. मग कसं करायचं पुढे सांगा. कसं हँडल करायचं ते एकटे आले असतील ना तरी सुद्धा माझ्या प्रश्नाचा भडीमार करतील. मग एक मिनिट, मी काय सांगते ते ऐका, काही प्रॉब्लेम येणार नाही.